नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला खारीक खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी घेऊन आलेली आहे. घरात जर आजी आजोबा असतील किंवा मुलांना घाई गडबडीत काहीतरी खायला पटकन देता यावं असे हे लाडू आहेत. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. खारीक खोबऱ्याचे लाडू करण्यासाठी पहिल्यांदा इथे मी पाव किलो सुके खोबरे किसून घेतलेले आहे. हे किसलेले खोबरे कढईमध्ये घालूया आणि गॅसच्याच मंद आचेपेक्षा थोडी मोठी करून हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. असं खोबऱ्याचा कीस भाजून घेतल्यामुळे लाडू छान खमंग आणि चविष्ट लागतो. 8 ते 9 मिनिटांनंतर खोबऱ्याच्या किसाला हलका सोनेरी रंग आलेला आहे. कीस एका ताटामध्ये काढून बाजूला ठेवूया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरवर जाडसर वाटून घेऊयात. जर तुम्हाला खोबऱ्याचा कीस मिक्सरवर वाटायचा नसेल तर तुम्ही कीस थोडासा कोमट असतानाच हाताने सुद्धा चुरू शकता. आता डिंक तळण्यासाठी कढईमध्ये तूप घालूयात. लाडू बनवण्यासाठी इथे मी पाव वाटी डिंक घेतलेला आहे. तूप चांगलं गरम झालं की तुपामध्ये थोडा थोडा डिंक घालूया आणि चांगला उमलेपर्यंत तळून घेऊया. डिंक एकदम सगळा घालायचा नाहीये. सगळा डिंक घातला तर तो व्यवस्थित उमलला जात नाही. डिंक छान उमललेला आहे. एका डिशमध्ये काढूया आणि याच पद्धतीने सगळा डिंक तळून घेऊयात. हे बघा खोबऱ्याचं कीस कसं जाडसर वाटून घेतलेलं आहे. वाटलेलं कीस एका परातीमध्ये काढूया म्हणजे बाकीचे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल. पावशेर खारीक पावडर घेतलेली आहे. खारीक पावडर परातीमध्ये घालूया. आज हे लाडू मी पिठी साखर घालून करणार असल्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 सपाट वाटी साखर घालत आहे आणि साखर बारीक करून घेत आहे. डिंकसुद्धा मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. डिंक जर तुम्हाला बारीक करायचा नसेल तर हाताने चुरून घेऊ शकता. 6 बदामाची पूड करून घेतलेली आहे. 6 काजूची पूड करून घेतलेली आहे. काजू बदामाची पूड करण्याऐवजी तुम्ही काप करून घालू शकता. अर्धा टेबलस्पून वेलची पावडर घालूया. बारीक केलेला डिंकसुद्धा घालूया. आता हे मिक्स करून घेऊया म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला पिठी साखर घालता येईल. मिश्रण मिक्स करून झालेले आहे. खारीक पावडर गोड असल्यामुळे याच्यात बघत बघत पिठी साखर घालूया आणि मिक्स करून घेऊया. एवढीशी पिठी साखर शिल्लक राहिलेली आहे. लाडू छान वळण्यासाठी कढईमध्ये तूप घालूया. तूप चांगलं गरम झालं की लाडूच्या मिश्रणामध्ये तूप ओतूया. मिक्स करूया. तूप गरम असल्यामुळे लाडूचं मिश्रण उलटण्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तूप आपलं मिक्स करून झालेलं आहे. तरीही लाडू आपला बांधला जात नाहीये. पुन्हा याच्यामध्ये थोडंसं तूप गरम करून घालूया. मिक्स करूया. लाडूचे मिश्रण छान ओलसर असं दिसत आहे. आता याचा सहज लाडू बांधला जाईल. हे बघा लाडू कसा छान बांधला जात आहे. याच पद्धतीने शिल्लक मिश्रणाचे लाडू बांधायचे आहेत.
लाडूचं मिश्रण गरम राहावं म्हणून परातीमध्ये एका बाजूला अशा पद्धतीने दडपून ठेवूयात आणि लाडू बांधून घेऊयात. सर्व मिश्रणाचे लाडू बांधून झालेले आहेत. एवढ्या प्रमाणात 35 लाडू तयार झालेले आहेत. असे खारीक खोबऱ्याचे लाडू तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडतील. आजची ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.